एकच संधी, एकच बिंदू, एकच भरती. भावी शिक्षकांसाठी 2026 ची शिक्षक भरती लकी ठरणार आहे, लाभदायक ठरणार आहे. व शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होईल का, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल ना, तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहताय. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 20 जानेवारी 2026 चा जी आर आणि त्या जी आर नुसार 1.1 भरती हा नवीन नियम पोर्टल भरतीसाठी इम्प्लिमेंट करण्यात आला. त्याच्यानुसार उमेदवारांना विथ इंटरव्ह्यू राऊंड असेल, विदाउट इंटरव्ह्यू राऊंड असेल, दोन्ही राऊंड मध्ये एकदाच संधी मिळणार आहे. बरं, पोर्टल वरती 2 फेज मध्ये होते. पहिला टप्पा, दुसरा टप्पा. सध्या तुम्ही पोर्टल वरती जो सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे तो एकदा चेक करा. तिथं ऑलरेडी मेन्शन केलेला आहे फेज 1 आणि फेज 2 अजून सुरू होणार आहे. या फेज 1 मध्ये ज्या उमेदवारांचा नंबर त्यांच्या मेरिटनुसार, कॅटेगरीनुसार आणि हो सर्वात महत्वाचं प्राधान्यक्रमनुसार जो तुम्ही लॉक करणार आहात, ज्या शाळेवरती आस्थापनावरती 1 ते 12च्या जिथे लागणार आहे तिथे विदाउट इंटरव्ह्यू राऊंड साठी तुम्हाला जॉईनिंग करणं बंधनकारक आहे. हीच तर आहे खरी खूबी, जेणेकरून दुसऱ्या टप्प्यामध्ये अगदी मेरिट 2 डिजिट वरती आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. विदाउट इंटरव्ह्यू साठी ज्यावेळी उमेदवाराचा नंबर एखाद्या संस्थेवरती, एखाद्या झेडपी वरती, मनपा, नपा जेवढ्या आस्थापना 7 पोर्टल वरती येणार आहेत, त्यावेळेस तुम्ही जेव्हा लॉक करणार आहात ना, तिथेच तुम्हाला नंबर लागला आणि तुम्ही उद्या तिथे इंटरव्ह्यू साठी जा, विदाउट इंटरव्ह्यू मध्ये अटेंड करा, तुम्हाला लेटर आलं, तुम्ही गेला, नाहीत गेला, नोकरी एक्सेप्ट केली, नाही केली, तरी पण तुम्ही या पोर्टल भरतीमधून थेट बाद होणार आहात. म्हणजे काय की तुम्हाला एकाच नोकरीची संधी मिळणार आहे आणि ती तुम्ही ग्रॅब करणं हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यामध्ये मित्रांनो समजतंय का, होतंय काय, जो तुम्ही प्राधान्यक्रम देणार आहात तो अतिशय महत्वाचा आहे. जे तुमचं क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या लॉग इनला येणाऱ्या आस्थापना आहेत, विथ इंटरव्ह्यू राऊंड असो, विदाउट इंटरव्ह्यू राऊंड असो, दोन्ही राऊंडसाठी, त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात का, हा पहिला टप्पा आहे ज्याचा तुम्ही विचार करायचा आहे. आणि अर्थातच दुसरा टप्प्यामध्ये सुद्धा अशीच गत आहे आणि असेच राऊंड पुढे टू बी कंटिन्यूड होणार आहेत. मग तुम्हाला लॉग इनला संस्था आल्या म्हणून तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केले, उद्याच्याला तुम्हाला त्याच बेसिसवरती त्या संस्थेमध्ये विदाउट इंटरव्ह्यू राऊंड साठी नंबर लागेल, डीव्ही साठी बोलवलं जाईल, किंवा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी किंवा विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये, मुलाखतीसह राऊंड मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. त्यावेळेस मात्र तुम्ही तिथं गेलात, नाही गेलात, तुमच्या डॉक्युमेंट मध्ये कोणती चूक असली नसली तरी पण तुमची ती जागा तिथंच ब्लॉक झालेली आहे. तुम्ही पोर्टल मधून थेट बाद झालेला आहात. विदाउट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये थोडासा फरक आहे. विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये जो विदाउट नंतर लागणार आहे त्यावेळेस मात्र 3 उमेदवारांना 3 आस्थापनांवरती इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाणार आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत त्या आस्थापनांना सुद्धा 3च कॅन्डिडेट एका विषयासाठी, म्हणजे जो काही सब्जेक्ट त्यांना शिकवायचा आहे त्याच्यासाठी मिळणार आहे, किंवा झेडपीच्या एका जागेसाठी तर सध्या विदाउटलाच आहेत, मिळणार आहे. मग त्यावेळेस मात्र त्या उमेदवाराने एखाद्या वेळी असं झालं की म्हणे 3 पैकी एकाचाच नंबर लागणार आहे, ते सुद्धा मेरिट वरती लागणार आहे. इंटरव्ह्यू राऊंडचा मेरिटचा तक्ता तर तुम्ही पाहिला असेल, नसेल तर इंस्टाग्रामवरती बालुषा माने म्हणून सर्च करा, तिथं तुम्हाला मिळून जाईलच. किंवा प्ले स्टोर मध्ये A+ गुर ॲप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला पूर्णतः बायफर्गेशन आहे. कारण उमेदवारांच्या हातामध्ये 15 मार्क्स स्वतःचे आहेत आणि 75 मार्क्स आहेत ते त्यांना ऑलरेडी टेट परीक्षेमध्ये 2025च्या मिळालेले आहेत. त्याचं ते बायफर्गेशन 75 मार्क्स मध्ये केलेलं आहे. 10 मार्क्स फक्त त्यांना इंटरव्ह्यू राऊंडला गेल्यावरती घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आदिवासी आश्रम शाळेबाबतीमध्ये थोडासा नियम बदलतोय. तिथे मात्र 30 मार्क्स आहेत ते त्या आस्थापनांच्या हातात आहेत आणि 70 मार्क्स आहेत ते तुम्हाला जे मिळालेले आहेत टेट मध्ये, त्याच्यानुसार तुमचं मार्किंग सिस्टम होणार आहे. आणि विदिन 45 डेज मध्ये सर्व आस्थापनांना पोर्टलला कळवायचे की त्या कॅन्डिडेटनी जॉईन केलं,
ओके, नाही केलं तर त्याचं रिझन कळवायचं आहे. आता 3 मधला एखादा उमेदवार लागला, अंशतः अनुदानित वरती लागला, अनुदानित वरती लागला, किंवा त्याला तिथे बोलवलं, त्याचे मार्क्स जास्त आहेत, तेव्हा मात्र विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये असं होतं की त्याच्या डेव्हीच्या वेळेस तो जर सगळे कागदपत्र फुलफिल करत असला, म्हणूनच मित्रांनो जीव तोडून तोडून सांगते की कागदपत्राबद्दल कोणती हायगड नको. 14 मे 2025 नंतरचे एक्सेप्ट अपियर स्टुडंटच्या बाबतीत कोणतंही डॉक्युमेंट कसंच स्वीकारलं जाणार नाही. त्याच्यामध्ये काय एक्सेप्शन आहे ते आपण नेहमी तुम्हाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगत आहोत. कोणतीही अडचण असणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाबतीची. हातामध्ये घास आलाय तो कोणीतरी खेचून घेणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची. टीचर हेल्पलाईन, भावी शिक्षक भरती एक्सपर्ट गायडन्स बॅच मेंटरशिप नक्की जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेले पूर्ण डिटेल आहेत, कारण गरज त्याची खरी तुम्हाला आत्ता आहे. त्याच्यासोबतच आता विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड 3 पैकी एकाच कॅन्डिडेटला घेतलं आणि त्यांनी ते 45 डेज मध्ये त्या कॅन्डिडेटचं नाव तिथं ब्लॉक करायचं आहे. मग जो दुसरा कॅन्डिडेट आहे ज्याचं इंटरव्ह्यू राऊंड मध्ये सिलेक्शन झालेलं नाहीये आणि तिसरा, त्याला मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये संधी मिळणार आहे. त्यामुळे इथं घाबरायचं काहीच कारण नाहीये. पण त्या कॅन्डिडेटने जर पहिल्या नंबरच्या कॅन्डिडेटने 3 कॅन्डिडेट इंटरव्ह्यू राऊंडला जर जॉईनिंग नाही केलं तर त्यांनी लिहून द्यायचंय की मला जॉईन करायचं नाहीये, कारण पोर्टल भरती अंतर्गत जिल्हा भरली नाहीये. त्यामुळे आणि मग तिथं दुसऱ्या उमेदवाराचा विचार केला जाणार आहे. जर त्यांनी नाही जॉईन केलं तर मात्र तिसऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे थोडक्यात काय, पोर्टल भरतीमध्ये एकदा संधी मिळते आणि ती संधी योग्य निवड तुम्हाला करता यायला हवी. त्याच्यासाठी प्राधान्यक्रम अतिशय महत्वाचे आहेत, कारण फक्त प्राधान्यक्रम तुमची निवड ठरवत नाहीत मित्रांनो, तर तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार जिथं ती जागा आहे ती कॅटेगरीची आहे का, तुम्ही ज्या प्रवर्गातून किंवा ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करता त्याला ती वर्गी केली जाणार आहेत का, कॉमन रोस्टरमुळे काही इश्यू होणार का, बऱ्याच गोष्टींचा पर्सनल तुम्हाला नक्कीच गायडन्सची गरज पडणार आहे. बघा, दिल्ली दूर नाही, तुमच्या लक्षात येईलच. दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा, एकच बिंदू एकच भरती असल्यामुळे जेव्हा पोर्टल भरतीचा पहिला फेज कंप्लीट होणार आहे, विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये ज्याचा नंबर लागेल तो इंटरव्ह्यूला तर लागणारच नाहीये, तो भरतीतून बादच होतोय. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू राऊंड मध्ये ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर पोर्टलवरती आस्थापनांना जागा अपलोड करायला संधी मिळणार आहे. या वेळेमध्ये आस्थापनांनी काही न्यूली पण आस्थापना असतील त्यांनी पोर्टलवरती जागा अपलोड करायच्या आहेत, आणि ज्या ऑलरेडी आहेत ज्यांच्याकडे रिक्त अपात्र उमेदवार आहेत ते त्यांना पूर्णतः जागा अपलोड करण्याची संधी पुन्हा एकदा मिळते. आणि तिथे राहिलेल्या उमेदवारांना सेकंड फेजमध्ये मात्र पुन्हा एकदा प्राधान्यक्रम देण्याची संधी मिळते. या शिक्षक भरतीमध्ये 1,70,108 उमेदवार आहेत. त्याच्यामधले जवळपास 30 ते 35,000 उमेदवार केवळ डॉक्युमेंट्समुळे बाद होणार आहे. तुमचा याच्यामध्ये नंबर लागू नये असे मनापासून वाटतं, म्हणूनच तुम्हाला सांगतोय की गायडन्स फार महत्वाचा आहे, तो पण वैयक्तिक. कळेलच तुम्हाला. मित्रमैत्रिणी, एक बिंदू एक भरती होत असताना तुमच्या लक्षात आलं असेल एखादा उमेदवार अंशतः अनुदानित वरती त्याचा नंबर लागला, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये असो किंवा विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये असो, किंवा त्यांनी ती नोकरी एक्सेप्ट नाही केली. बघा, 2 गोष्टी आहेत. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये नंबर लागल्यानंतर त्याला ते एक्सेप्ट आहेच, परंतु विथ जेव्हा अंशतः अनुदानितसाठी 20%, 40%, 60% अशा अनुदानितवरती किंवा विना अनुदानितवरती जेव्हा तुमची निवड होणार आहे तेव्हा मात्र तुम्हाला ती नोकरी एक्सेप्ट करणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर तुम्ही करणार नसाल तर तुम्ही आणि तुमची निवडी झाली तर तुम्हाला लिहून द्यायचंय की मला ही नोकरी करायची नाहीये, म्हणजे तरीही तुम्ही त्या पोर्टलमधून बाद होणार आहात. म्हणजे ऍट हुक बाय क्रूक तुम्हाला ती जागा मिळते तरी पण तुम्ही नाकारताय, तर दुसऱ्या भरतीमधून तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करण्यावेळी तुम्हाला ते करताच येणार नाहीये, याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, एक बिंदू एक भरती, एकच नोकरी एकच भाकरी, आणि हो ती पण तुमच्या हक्काची. या भरतीमुळे जरी शक्य झाली असली तर त्याचे लूपहोल्स बरेचसे आहेत, आणि म्हणूनच प्राधान्यक्रम देत असताना या सर्व गोष्टीचा, बारीक सारीक गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण संधी पुन्हा नाही, आणि जेव्हा संधी तुमच्याकडे आली ना तेव्हा तुम्हाला त्याचं सोनं करून घेता आलं पाहिजे. कारण आपण वर्षानुवर्ष भरतीची वाट पाहतोय. कुठंतरी भरतीला वारंवार चर्चा, मोर्चा, आंदोलनं करून आता मुहूर्त लागतोय, आणि तरी सुद्धा नियम इतके कडक ठेवले जातात, चाळणीवर चाळणी लावली जाते, आणि तिथून मात्र शिक्षक होण्याचं स्वप्न साकारलं जाते.
तुम्हाला माणसं आहेत ना, तर तुम्ही बिनधास्त आहात ना, की माझा नंबर लागेलच आणि माझं काम होईलच. काहीच सांगता येत नाही बरं का या भरतीमध्ये. कारण या भरतीमध्ये प्राधान्यक्रम विथ इंटरव्ह्यू राऊंड साठी जे काही 50च आहेत, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड साठी 100 आहेत. 100 मध्ये बऱ्याच आस्थापना तुम्ही कव्हर करतायत. पण गोची कुठं खाते, की जिथे तुम्ही अप्लाय करताय तिथं मात्र तुमचा नंबर लागला, जर तुम्ही एलिजिबल नसला तर तीच जागा तुम्हाला न मिळता, तुम्हाला तर भरतीतून बाद करतेच, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा उमेदवारांना मिळते ज्यांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जे शिक्षक भरतीची वाट पाहतात आहे. कारण रिक्त तापाचा 1,500 राऊंड हा दुसऱ्या टप्प्यामध्ये लागणार आहे आणि सेकंड फेजमध्ये अशा पद्धतीने भरती होणार आहे. 2 टप्प्यामध्ये जरी भरती होत असली तर एक बिंदू एक भरती हे असंविधानिक जरी असलं तरी सुद्धा जेव्हा बऱ्याच ठिकाणी उमेदवार नोकरी लागते परंतु ते जॉईन करत नाहीत आणि पुन्हा भरतीची वाट पाहतात, त्यांच्यासाठी इव्हन बरेच असे तुम्ही पाहताय की पहिल्या टप्प्यामध्ये जर त्यांनी एखादा प्राधान्यक्रम दिला, त्यांचा नंबर लागला, किती मास असताना दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना ते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये यायची संधीच नाहीये. त्यामुळे प्राधान्यक्रम देत असताना पहिल्या टप्प्यात लॉक करायचे की दुसऱ्या टप्प्यात लॉक करायचे, हाही तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे. कारण या भरतीमध्ये जिल्हा बदली कुठेच नाही. पोर्टल भरती अंतर्गत जेव्हा तुम्ही शिक्षक होणार आहात तेव्हा तुमच्या थेट अपॉइंटमेंट लेटरवरती 2 क्लॉजेस असतात की पवित्र पोर्टल शिक्षक भरती कोर्ट नियमाच्या अधीन राहून तुम्हाला अपॉइंटमेंट दिली जाते, आणि दुसरा महत्वाचा नियम किंवा आपण त्याला टीप बोलूया, ती म्हणजे जिल्हांतर्गत बदलीसाठी तुम्ही पात्र नाही आहात. म्हणजे जिकडे तुम्हाला नोकरी लागणार आहे तिथेच तुम्हाला पूर्ण सगळं, म्हणजे तुमची जन्मभूमी जिथे तुम्ही आहात आणि जिथे तुम्ही प्राधान्यक्रम देणार आहात ती तुमची कर्मभूमी ठरणार आहे. त्यासाठी विचार करून योग्य जर तुम्ही निवड केली ना तर तुम्हाला शिक्षक होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. एक बिंदू एक भरती म्हणजे हेच की तुम्हाला एकदाच ठरवायचंय करायचं काय, शिक्षक व्हायचं की असंच वाट बघत दुसऱ्या भरतीसाठी घरी राहायचं. डिसिजन इज युअर्स. तुम्हाला काय वाटतं याच्यामधले अजून कुठले लूपहोल्स आहेत कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे.